नमस्कार, जय हिंद भावांनो. इंडियन आर्मी भरती 2024 महाराष्ट्र. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व सॅरोची आर्मीची भरती झाली आहे मित्रांनो. पहिल्या टप्प्यामध्ये यारो छत्रपती संभाजी महाराज नगरची सुद्धा लेखी परीक्षा झाली आहे, यारो पुणेची सुद्धा लेखी परीक्षा झाली आहे, यारो मुंबईची सुद्धा लेखी परीक्षा झाली आहे, यारो कोल्हापूरची सुद्धा लेखी परीक्षा झाली आहे, त्याचबरोबर यारो नागपूरची सुद्धा लेखी परीक्षा झाली आहे आर्मी भरतीची. आणि मला बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर, इंडियन आर्मी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, यारो छत्रपती संभाजी महाराज नगरचा रिझल्ट कधी लागणार आहे, यारो पुणेचा रिझल्ट कधी लागणार आहे, यारो मुंबईचा रिझल्ट कधी लागणार आहे, यारो कोल्हापूरचा रिझल्ट कधी लागणार आहे, यारो नागपूरचा रिझल्ट कधी लागणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. कारण की पहा मित्रांनो, अजूनही ज्या इंडियन आर्मी भरतीचा रिझल्ट लागला नाही आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी याबद्दलच मेन सांगणार आहे की रिझल्ट कधी लागणार आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी मिळणार आहे आणि तुम्ही जे मित्रांनो आपापली जे फिजिकलची जी तयारी हे चांगली मित्रांनो चांगल्या पद्धतीने चालू ठेवणार आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्हाला इंडियन आर्मी भरतीचा या ठिकाणी रिझल्ट कधी लागणार आहे, त्याचबरोबर कट ऑफ किती लागणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे. तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन घ्यायसाठी किती मार्क्स मित्रांनो पेपरमध्ये घ्यावं लागणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून जे मी इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, अग्निवीर आर्मी रॅली भरतीची जी मित्रांनो लेखी परीक्षा झालेली आहे. ठीक आहे, सर्व सॅरोची. आणि जे मित्रांनो जागा जे यावर्षी यारोमध्ये कोणतेही जर यारो असलं मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज नगर किंवा यारो पुणे म्हणा, यारो नागपूर म्हणा, तर या ठिकाणी जे मित्रांनो जवळपास 500 ते 1000च्या दरम्यान जे या ठिकाणी जागा असते. आणि यावर्षी जर मित्रांनो अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा जर आपण विचार केला तर यावर्षी जे ते या ठिकाणी जे मित्रांनो 15 गुणे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फिजिकलसाठी बोलावण्यात येणार आहे. ठीक आहे, जसं की जे मित्रांनो यारो छत्रपती संभाजी महाराज नगर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर. आणि या ठिकाणी जर मित्रांनो आपण जागांचा जर विचार केला तर सर्वात मोठा या ठिकाणी यारो आहे. तर या ठिकाणी जवळपास 1000 जरी जागा जर असले तर या ठिकाणी जवळपास 15 गुणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलावले जाणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 15,000 ते 20,000च्या दरम्यान या ठिकाणी फिजिकलला विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवू शकते. त्याचबरोबर आपण यारो नागपूरचं जर बघितलं आणि या ठिकाणी जर 700 जागा असल्या तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो 15 गुणे जवळपास 11,000 विद्यार्थी या ठिकाणी फिजिकलसाठी बोलवू शकते. त्याचबरोबर आपण जर या ठिकाणी यारो पुणेचा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यामध्ये जर समजा 800 जरी जागा असले तर या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 12,000 प्लस विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलावल्या जाऊ शकते. त्याचबरोबर यारो मुंबईला जर समजा या ठिकाणी 900 जरी जागा असल्या तर या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 13 ते 14,000 विद्यार्थ्यांना या ठिकाणी फिजिकलसाठी बोलवू शकते. त्याचबरोबर यारो कोल्हापूर आहे आणि यारो कोल्हापूरमध्ये जवळपास मित्रांनो 800 जरी जागा असल्या तर या ठिकाणी सुद्धा मित्रांनो जवळपास 12-13,000 विद्यार्थ्यांना या ठिकाणी फिजिकलसाठी बोलवू शकते. ठीक आहे, आणि या ठिकाणी मित्रांनो आपण कट ऑफचा जर विचार केला या ठिकाणी कट ऑफ किती लागणार आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पेपरमध्ये जे मित्रांनो 50 प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते आणि 50 पैकी जर तुमच्या या ठिकाणी 30 प्रश्न जरी बरोबर येत असेल, 32 जरी प्रश्न बरोबर येत असेल, 34 जरी प्रश्न बरोबर येत असेल तर तुमचं या ठिकाणी मित्रांनो फायनल सिलेक्शन होणार आहे. तर आतापासून तुम्ही फिजिकलची जी तयारी या ठिकाणी चालू ठेवा. ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो आपण रिझल्टचा जर विचार केला, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर यारो छत्रपती संभाजी महाराज नगरचा रिझल्ट कधी लागणार आहे, यारो पुणेचा रिझल्ट कधी लागणार आहे, यारो मुंबईचा रिझल्ट कधी लागणार आहे, यारो कोल्हापूरचा रिझल्ट कधी लागणार आहे, त्याचबरोबर यारो मुंबईचा रिझल्ट कधी लागणार आहे. तर पहा कधी सुद्धा मित्रांनो अग्निवीर आर्मी रॅली तर मित्रांनो आपण बघितलं मागच्या वर्षी जी भरती झाली होती किंवा त्याच्या मागच्या वर्षी जी भरती झाली होती तर त्यांचं जे मित्रांनो एक शेड्यूल असं आहे की ते जे मित्रांनो जागा जवळपास जानेवारी फेब्रुवारीमध्ये जागा निघते, त्याचबरोबर पेपर एप्रिल महिन्यामध्ये असते, त्याचबरोबर जो रिझल्ट असते हा मे महिन्यामध्ये असते. जवळपास 25 ते 26 तारखेला जे रिझल्ट असते. तर आता जे मित्रांनो 25 तारीख झालेली आहे. ठीक आहे, कारण की मागच्या वर्षी ज्या अग्निवीर आर्मी रॅली भरती निघाली होती त्यावेळेस जो रिझल्ट लागला होता तो जवळपास मित्रांनो 25 मेला रिझल्ट लागला होता. तर पहा अजून जे मित्रांनो 25 मे या ठिकाणी झालेली आहे तर अजूनही या ठिकाणी इंडियन आर्मी भरतीचा रिझल्ट लागला नाही आहे. तर याचं जे कारण आहे मित्रांनो, कारण की लोकसभेच्या ज्या निवडणुका आहे ह्या सध्या ज्या मित्रांनो भारतामध्ये चालू आहे. तर कोणकोणत्या राज्यामध्ये निवडणुका ज्या मित्रांनो झालेल्या आहे सध्या. ठीक आहे, तर निवडणुकीमुळे जे या ठिकाणी एवढा टाइम या ठिकाणी लागला आहे रिझल्टसाठी, नाहीतर आतापर्यंत जे या ठिकाणी रिझल्ट लागला असता. ठीक आहे, तर पहा मित्रांनो ज्या लोकसभेच्या ज्या निवडणुका आहे मित्रांनो यामुळेच या ठिकाणी जे मित्रांनो आतापर्यंत रिझल्ट लागला नाही. तर इंडियन आर्मी भरतीचा जो रिझल्ट आहे तर हा लोकसभेच्या निवडणुकाचा रिझल्ट लागल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लागणार आहे. लोकसभेचा जो रिझल्ट आहे 4 जूनला या ठिकाणी जे मित्रांनो रिझल्ट लागणार आहे. 4 जूनला जे
मित्रांनो रिझल्ट लागल्यानंतरच मित्रांनो इकडे इंडियन आर्मी भरतीचा सुद्धा रिझल्ट लागणार आहे. सगळं सॅरोचा यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो नागपूर, यारो कोल्हापूर या सर्व सॅरोच्या, ठीक आहे. कारण की जे आहे मित्रांनो एवढा बिझी शेड्यूल जे आहे मित्रांनो या ठिकाणी इलेक्शनच्या पिरियडला या ठिकाणी होता. कारण की सगळाच मित्रांनो इंडियन आर्मीचा सगळा स्टाफ त्या ठिकाणी मित्रांनो इलेक्शनमध्ये त्यांच्या या ठिकाणी ड्युटी होत्या, ठीक आहे. तर लवकरच मित्रांनो इंडियन आर्मी भरतीचा या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा. आतापासून मित्रांनो फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की लवकरच मित्रांनो या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे, ठीक आहे. मित्रांनो या ठिकाणी लोकसभेचा जो निवडणुकीचा जो रिझल्ट आहे, रिझल्ट लागल्यानंतरच मित्रांनो या ठिकाणी इंडियन आर्मी भरतीचा या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे. सर्व सॅरोचा रिझल्ट जर लागत असता तर मित्रांनो या ठिकाणी 25, 26, 27 तारखेपर्यंत या ठिकाणी लागला असता. कारण की आजची तारीख मित्रांनो या ठिकाणी 28 मे आहे, ठीक आहे. तर अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागला नाहीये. फिजिकलची जे मित्रांनो तयारी तुम्ही आतापासून चालू ठेवा. तर या ठिकाणी कटऑफचा जर आपण जे मित्रांनो विचार केला, या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन घ्यायसाठी किती मार्क्स घ्यावे लागणार आहे. तुमचं जर मित्रांनो यारो छत्रपती संभाजी महाराज नगर येत असेल तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो तुमचे 50 पैकी जर मित्रांनो या ठिकाणी 32 किंवा 34 प्रश्न जरी या ठिकाणी बरोबर येत असेल तर तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. जर समजा तुम्हाला या ठिकाणी 34 पर्यंत पडले तर 50 पैकी, ठीक आहे. त्यानंतर तुमचं जर यारो मित्रांनो यारो नागपूर येत असेल आणि यारो नागपूरमध्ये जर समजा तुम्हाला या ठिकाणी 50 पैकी या ठिकाणी जवळपास मित्रांनो 32 जरी पडले असेल तरी सुद्धा मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. तर रनिंगचे जे आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तयारी चालू ठेवा. फिजिकल जे आहे तुम्ही या ठिकाणी चालू ठेवा, ठीक आहे. त्याचबरोबर यारो मुंबई या विद्यार्थी मित्रांनो यारो मुंबई जर मित्रांनो तुमचं या ठिकाणी 50 पैकी जर या ठिकाणी 33 जरी प्रश्न बरोबर येत असेल, 32-33 जरी तुमचे या ठिकाणी प्रश्न बरोबर येत असेल तर मित्रांनो फिजिकलची तुम्ही या ठिकाणी तयारी चालू ठेवा. रनिंग सुद्धा या ठिकाणी चालू ठेवा, ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी 30 जरी असले मित्रांनो तरी सुद्धा या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकते यारो मुंबईला, ठीक आहे. तर त्यानंतर जे मित्रांनो यारो पुणे, तर यारो पुणेमध्ये जर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जवळपास 50 पैकी जर मित्रांनो 33-34 जर या ठिकाणी पडले असेल तरी मित्रांनो तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होऊन जाणार आहे, ठीक आहे. तर एवढंच या ठिकाणी फायनल कटऑफ या ठिकाणी यारो पुणेचा लागणार आहे. तर मित्रांनो आतापासून तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की आता रिझल्ट लागणार आहे. रिझल्ट लागल्यानंतर मित्रांनो सर्व यारोच्या या ठिकाणी टाइम टेबल येणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तुमचं जर यारो आहे तर यारो कोल्हापूर जर मित्रांनो तुमचा या ठिकाणी येत असेल आणि तुम्हाला या ठिकाणी 50 पैकी जर जवळपास मित्रांनो या ठिकाणी 32-34 जरी पडले असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा, रनिंग चालू ठेवा, ठीक आहे. तरी तुमचं या ठिकाणी मित्रांनो फायनल सिलेक्शन होऊ शकते. तर एवढा या ठिकाणी मित्रांनो कटऑफ लागणार आहे इंडियन आर्मी भरतीचा. तर आतापासून मित्रांनो फिजिकलची तुम्ही या ठिकाणी तयारी चालू ठेवा, कारण की लवकरच मित्रांनो या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा ज्या मित्रांनो येणार आहे, सर्व सॅरोचे रिझल्ट लागणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी जे मित्रांनो एवढं या ठिकाणी टेन्शन घेऊ नका की बाबा रिझल्ट कोण लागला नाही आतापर्यंत. तर लोकसभेच्या निवडणुकीमुळेच मित्रांनो या ठिकाणी रिझल्टला मित्रांनो लेट झाला आहे, कारण की इंडियन आर्मीचं जे काम आहे एकदम फास्टमध्ये मित्रांनो, एकदम फास्टमध्ये त्यांचं काम असते. लेखी परीक्षा झाल्यावर लगेच मित्रांनो फिजिकल असते, फिजिकल झाल्यानंतर लगेच मेडिकल, अशी ज्या मित्रांनो प्रोसेस या ठिकाणी असते, ठीक आहे. तर लवकरच मित्रांनो तुमच्या या ठिकाणी फिजिकल चालू होणार आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा. लवकरच या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा रिझल्ट लागल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इंडियन आर्मीचा भरतीचा रिझल्ट लागणार आहे, ठीक आहे. तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. इंडियन आर्मी भरतीबद्दल वेगवेगळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.